दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। यामध्ये गुन्हे दाखल झालेत। काल प्रचार रॅली दरम्यान शिंदेच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेत। आता प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपामध्ये जाणार होत्या। माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि काँग्रेसने सांगितलं पक्ष सोडून जा तरी मी जाणार नाही असं उत्तर यावरती प्रणिती शिंदेंनी सुजात आंबेडकरांना दिलंय। तर निवडणूक झाल्यानंतर प्रणिती शिंदे भाजप प्रवेशासाठी कुणाला आणि कुठे भेटल्यात हे समजेल असं देखील सुजात आंबेडकरांनी म्हटलं। प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या। कोणीतरी काल म्हणत होतं आता मित्र पक्षांनी तरी भान ठेवावा। ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे, नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील। आणि म्हणून हात जोडून विनंती करते, मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे। काँग्रेसने जरी सांगितलं सोडून जा तरी मी जाऊ शकत नाही। माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे। बैठका झाल्यात हे सोलापूर मधला कोणताही माणूस तुम्हाला कधी सांगेल, सोलापूर मधल्या कुठल्याही माणसाला सांगितलं तर ते सांगतील आपल्याला की बैठका कुठे आहे, कशा कशा पद्धतीने झाल्यात। आणि आपल्याला मी जास्त माहिती देण्यापेक्षा आपण निवडणूक होईपर्यंत थांबू, मग जे मी म्हटलं ते होऊनच जाईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आल्यानंतर त्यांच्या गाडीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सारथ्य केलं। महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावरती असताना सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं। आता महानगरपालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे। नागपूर आणि धुळ्यामध्ये सभा आहेत, तर जळगाव आणि इतर ठिकाणी देखील फडणवीसांचा रोड शो आहे। नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 3 प्रचार सभा आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव शहरामध्ये येत आहेत आणि ज्या चित्ररथातून त्यांचा रोड शो पार पडणार आहे ते चित्ररथ या ठिकाणी आता सज्ज ठेवण्यात आलेले आहे। तर आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करून माल्यार्पण करून त्यानंतर हा रोड शो या ठिकाणाहून जो आहे जळगाव शहरामध्ये मार्गस्थ केला जाणार आहे। आणि जळगाव शहरामध्ये संपूर्ण रोड शो फिरल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी या रोड शोचा समारोप होणार आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे देवेंद्र फडणवीस नेमकं जळगावकरांसाठी काय नवी घोषणा करतात याकडे संपूर्ण जळगावकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी।